सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड परिसरात टोळक्याने फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। धारदार कोयते, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन केलेल्या या हल्ल्यातून तरुणाने प्रसंगवधान राखून पळ काढल्याने त्याचे प्राण वाचले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 5 जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेल रोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ दुर्गा मेडिकल येथे ही घटना घडली आहे। इम्तियाज इसरार खान कॅनल रोड जेल रोड हे आपल्या 5 वर्षांच्या मुलीसाठी औषध घेण्यासाठी गेले होते। त्याचवेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून सोहेल पठाण, जुनेद सय्यद, राहुल हुडेकर, प्रेम डोळस, यश बावळे, आकाश कोळे, अभिजित साळवे, विनोद गुगे, निलेश क्षीरसागर आणि त्यांचे साथीदार तेथे आले। संशयितांनी इम्तियाज यांना शिबिगाळ करण्यास सुरुवात केली। इम्तियाज यांनी जाब विचारता संशयित सोहेल पठाण आणि जुनेद सय्यद यांनी हातातील धारदार शस्त्राने थेट वार केला। इम्तियाज यांनी प्रसंगवधान राखून वार चुकवला आणि जीव वाचवण्यासाठी मटन मार्केटच्या दिशेने पळ काढला। मात्र संशयितांनी त्यांचा पाठलाग केला। पळत इम्तियाज जेल रोड मटन मार्केट परिसरात पोहोचले। तेथे नागरिकांची गर्दी असल्याने संशयित तिथून पसार झाले। या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भयभीत झालेल्या इम्तियाज खान यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे। पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। भर रस्त्यात झालेल्या या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।